आता आपण सुरू करूया आपला हा पहिला खेळ, ज्या खेळाचं नाव आहे हुकुमाची राणी ही. आणि ही इथे आलेली आहे. तर आता बघूया या दोघींपैकी कोण आहे हुकुमाची राणी. आणि त्यासाठी आपण त्यांना काही नेहमीचेच जनरल सोपे प्रश्न विचारणार आहोत. ज्या प्रश्नांची उत्तरं जास्तीत जास्त जी ताई देईल ती असेल आपल्या आजच्या या खेळाची हुकुमाची राणी. आधी तुमचं नाव सांगा. सौ उज्ज्वला विलासराव देशमुख. उज्ज्वला ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 33 वर्ष. 33 वर्ष झालेली आहेत. भाऊजी काय करतात? ते डॉक्टर होते, डॉक्टर होते. आता एक्सपायर झाले. अच्छा. आणि माहेर कुठलं? चाळीसगाव. चाळीसगाव. सासर? सासर भडगाव. आणि मी टीचर आहे. तुम्ही शिक्षिका आहात. वा, व्हेरी गुड. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव मंजुषा गणेश देशमुख. मंजुषा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 15 वर्ष. 15 वर्ष झालेली आहेत. क्या बात. आणि भाऊजी काय करतात? शिक्षक आहेत. आम्ही भाऊजी दोघं पण शिक्षक शिक्षक आहोत. आहेत. हो. आणि आता आपण प्रश्नांकडे जाऊया. आणि एक अत्यंत महत्वाचं, उत्तर येत असेल तर उडी मारून टाळी वाजवायची. टाळी वाजून सुद्धा समजा ते उत्तर त्या प्रश्नाचं आलं नाही तर तो प्रश्न दुसऱ्या ताईकडे फिरवला जाईल, पास केला जाईल. ठीक आहे. आणि पहिला प्रश्न आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे. हा, अजिबात टेन्शन घेऊ नको ताई. हा, व्हेरी गुड. आणि प्रश्न असा आहे, चहाला लागणारे साहित्य कुठले? एवढी तुला थोडी नाही मारायची जागेवरतीच. हा, आपण तळ्यात मुळ्यात नाही खेळत आहे. हा, पण पहिली टाळी वाजवली ह्या ताईंनी. चहासाठी दूध, साखर, चहा पावडर, पाणी, आवश्यक असल्यास आलं किंवा मसाला. क्या बात आहे. व्हेरी गुड. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेले आहे आणि 1-0 अशी गुणसंख्या झालेली आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे, 3 फळभाज्यांची नावं सांगा. त्या ताईंनी टाळी वाजवलेली आहे. हरकत नाही. 3 फळभाज्यांची नावं. वांगी, टोमॅटो, भोपळा, कारली, दोडकी. 2-0 अशी गुणसंख्या झालेली आहे. ताई, आपल्याला जिंकायचंय. बरं, ठीक आहे, हरकत नाही. आणि तिसरा अत्यंत सोपा प्रश्न, अत्यंत सोपा प्रश्न. पटकन ताई, रेडी? हा, रेडी. हा, प्रश्न असा आहे, 3 पालेभाज्यांची नावं. पालक, मेथी, पोकळा. पोफळा? पोकळा. पोकळा. आमच्याकडे खानदेशात आहे. आहे. ओके, व्हेरी गुड.